नमस्कार. अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरच रचलेली एक सुंदर अशी कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. एरवी बोललेही नसते, पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केलंय. चक्क माझी देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केलंय. जमेल तेव्हा जमेल तसं माझं सोयीनुसार कौतुक करता. खरं दुःख याचं की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा तशा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बेईमान झाले. असं होईल मला काय माहित. मला कुठं पुढचे दिसले होते, पण एका वेगळ्या जगासाठी मी शिव्याशाप दगडाबरोबर शेणही सोसले होते. अगदी तुमच्याच शब्दात सांगायचं तर मी रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलतीये. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बेंडबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहेत. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे. म्हणूनच तुमच्या बहिऱ्या कानी हे गाराणे घालते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय माऊल्यांनो, लेकी बाळांनो, तुम्ही शिकलात, सवरलात, नको तेवढ्या शहाण्या झालात. विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाल्या. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात. या सगळ्या संतापापुढे आज मी भिडभाड बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आरशात बघून सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला जागली. तकला तू भंपक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला चढली आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येते. ही फॅशन तुम्ही पाडलीये. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली आज नाकाने कांदे सोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. मान नको, पान नको, आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन कीर्तन काही नको, जोडायची म्हणून भाषणही जोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा घोळत आहात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात. तुमच्या चिफाडलेल्या डोळ्यांना म्हणूनच हे अंजन घालतीये. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे काढीत आहेत, तुम्हाला शाळा काढीत बसायचे नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा घ्यायला हवा. एखाद दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला हवा. शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचं लेबल लावणं यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही. खरं म्हणजे नवरे बदलणं, घटस्फोट घेणं ही काही स्त्रीमुक्ती नाही. माझी खरी लेक तीच जी सत्यापुढे झुकत नाही. सावित्री आणि ज्योतिबांपुढे आंधळेपणाने माथा टेकत नाही. माझी खरी लेक तीच जी आम्हाला सुद्धा नव्याने तपासून आपली भाषा बोलते. आमचाही वसा तावून सुलाखून पेलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागला.
आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो. समाजासाठी काही करायचे म्हटले तर पोटात प्लेगचा गोळा येतो. ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणून तर लेकीनं तुम्हाला बोलतीये. सुनांना लागावे म्हणून तर लेकीनं तुम्हाला बोलतीये. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. धन्यवाद.